ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑन अ सर्टन सम काय दिलेलं आहे, ऑन अ सर्टन सम द सिम्पल इंटरेस्ट ॲट द एंड ऑफ 12.5 years becomes 3/4 of the sum. तर आपल्याला व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट पर कॅपिटा पर ॲन्युअम काढायचे. म्हणजे काही सम आहे, म्हणजे त्याला आपण काय करू, अज्युम द सम इज पी. अज्युम काय म्हणू, अज्युम द सम इज इक्वल, म्हणजे प्रिन्सिपल आपलं पी झालं. तर सिम्पल टाइम पिरियड दिलं आहे 12.5 year, म्हणजे हे किती होईल 25/2 years. ओके, बिकम्स किती होते 3/4 ऑफ द सम. मग सिम्पल इंटरेस्ट होते. हां, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 3/4 ऑफ पी भेटलं. तर आपल्याला काय काढायचं, रेट काढायचं. मग सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. ओके, तर सिम्पल इंटरेस्ट किती आहे 3/4 इंटू पी इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट किती आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम पिरियड किती आहे 25/2 इंटू 100. पी पी कॅन्सल होऊन जाईल, 25 चोक 100, 4 4 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे रेट इज इक्वल टू 3 × 2 इज इक्वल टू 6%. रेट इज इक्वल टू 3 × 2 6%. ओके, गेले म्हणे. ओके, चला नेक्स्ट. इन हाऊ मेनी इयर्स विल सम ऑफ मनी डबल itself ॲट 1/4 सिम्पल इंटरेस्ट पर ॲन्युअम. आता हे दोन्ही पद्धतीने आपण सॉल्व करू. पहिल्यांदा शॉर्टकटनं कसं होईल, जर सम डबल होते तर त्यावेळेस काय होतं, करतो आपण 100 डिवायडेड बाय 6 1/4. बरोबर, ते 100 डिवायडेड बाय 25 × 4, 25 × 100, म्हणजे 16 वर्ष लागतील बघा. आता हे आपण डायरेक्ट आलं 100ला डिवाइड केलं, डबल होते म्हणून डायरेक्ट काय घेतलं आपण डबल. आता इथे जर 3 टाइम्स होत असतं तर काय किती घेतलं असतं, ते 200. 4 टाइम होत असतं तर 300 घेतलं असतं. आता हेच जर आपण यानं सॉल्व केलं मेथडनं, तर ते कसं येते बघा, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. मग सिम्पल इंटरेस्ट किती होईल, डबल होते म्हणजे पी होईल, प्रिन्सिपल पी, रेट सिम्पल इंटरेस्ट पर एनम 6 1/4 इंटू टाइम डिवायडेड बाय 100. तर पी पी कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल 100 डिवायडेड बाय 25/4 इज इक्वल टू 10.
t is equal to 100 divided by 100 into 4 divided by 25. 25 चौक 100 म्हणजे 16 years. 16 years. ओके. म्हणजे जर डबल असेल तर तुम्ही काय करणार, डायरेक्ट 100ला डिवाइड करणार. 3 पटीने असेल तर काय करणार, डायरेक्ट 2 पटीनं 200 भागिले हे करणार, डिवाइड करणार. 4 पटीनं असेल तर 300 भागिले करणार. ओके, चला नेक्स्ट. A certain sum of money becomes 3 times of itself in 20 years at a simple interest. In how many years does it become double of itself at the same rate of simple interest? तर त्याच रेटनं डबल किती वर्षामध्ये होईल? तर आपल्याला काय करायचे, 3 टाइम्स किती वर्षामध्ये होते, 20 वर्षामध्ये होते, आणि डबल किती वर्षामध्ये होते ते काढायचे. मग जर 3 टाइम्ससाठी जर आपल्याला 20 वर्षामध्ये होत असेल तर आपल्याला काय करायचंय, रेट पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल ना. रेट कसा काढतो आपण, 3 टाइम्स होते म्हणजे 200 भागिले 20 म्हणजे रेट किती आला, 10% आला शॉर्टकटमध्ये. आता ह्या रेटनं आता डबल होण्यासाठी टाइम कसा काढणार आपण, डबल होते म्हणजे 100 भागिले 10, तर आन्सर काय असणार आहे, 10 इयर्स. टाइम 10 इयर्स.
क्वेश्चन काय आहे? द सिंपल इंटरेस्ट ऑन a sum of money is 4 by 9th of the principal. Find the rate, percent and time if both are numerically equal. म्हणजे आता त्यांनी काय दिलेले, आता सिंपल इंटरेस्ट किती होते? 4/9 ऑफ द प्रिन्सिपल, म्हणजे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 4/9 ऑफ प्रिन्सिपल. सिंपल इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू काय येईल? 4/9. सिंपल इंटरेस्ट किती झालं आपलं? 4 झालं. प्रिन्सिपल किती झालं आपलं? 9 झालं. सिंपल इंटरेस्ट 4 झालं, प्रिन्सिपल किती झालं? 9 झालं. तर आता ते काय म्हणतात की टाइम आणि रेट सारखाच आहे. रेट इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू आपण एक्स घेऊ. तर आता आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे आपलं? 4. प्रिन्सिपल किती आहे? 9. रेट किती आहे? एक्स. टाइम किती? एक्स डिवायडेड बाय 100. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100/4. मग इथंच वर्गमूळ घेऊ आपण. 10/2 येईल ना. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू 5. सॉरी इथं 400 बाय, सॉरी इथे 400/9 याला मल्टिप्लिकेशन झालं. किती होईल? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 100 डिवायडेड बाय 9, म्हणजे 400/9 झालं, म्हणजे 20/3 आलं. तर 20/3, तर एक्स इज इक्वल टू किती आलं मग? 16 नाही 6/203, 318 आणि 203, 6/203. ओके, म्हणजे तुमचा टाइम देखील तेवढाच असेल, रेट देखील तेवढाच असेल, 6/203 असेल. ओके, घ्या लिहून बरं एवढं.
पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं. द सिम्पल इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम ऑफ मनी फॉर 2.5 years at 12% per annum is 40 less than the simple interest on sum of for 3.5 years at 10% per annum. At 10% per annum. म्हणजे सिंपल इंटरेस्ट जे 1/2 वर्षामध्ये जमा होते 12% दरानं, ते 1/2 वर्षामध्ये जमा होते ते 40पेक्षा कमी आहे. मग कसं करावं लागेल आपल्याला. सिंपल इंटरेस्ट on 3.5 years minus simple interest on money at 12% per annum 40 less than at 2.5 years is equal to 40. मग तर आपल्या सम काढायचे म्हणजे प्रिन्सिपल रेट किती आहे 3.5 ह्याच्यासाठी 10% आहे. हे किती आहे 3 2 6 आणि 7/2 होईल गुणिले 100 मायनस प्रिन्सिपल रेट किती होईल 5/2 गुणिले टाइम टाइम पिरियड झाला 5/2 रेट किती आहे 12 गुणिले 100 100 बरोबर 40. तर ह्याच्यातनं P/200 कॉमन घेऊ म्हणजे इथे किती राहील 70 वजा 60 बरोबर 40. तर P/200 गुणिले 70 मधून 60 गेले राहिले 10 बरोबर 40. 0 0 गेला कॅन्सल. तर P इज इक्वल टू किती येईल 40 गुणिले 20. P इज इक्वल टू 40 इंटू 20 हे 2 0 4 2 8 800 रुपये तेवढी अमाऊंट होईल. आपल्याला काय करायचं फक्त ज्यावेळेस अशी कंडिशन दिली असेल तर हे असं इक्वेशन मांडण्याचा प्रयत्न करायचा. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन मांडण्याचा प्रयत्न करायचा. जर ते म्हणले असते की ह्या दोघांची बेरीज तेवढी आहे तर मी इथं दोघांची बेरीज केली असते आणि त्याच्यावरून प्रिन्सिपल निघालं असतं. फक्त एक लक्षात ठेवायचं याच्यातलं मोठं कोण आहे ते पहिल्यांदा घ्यायचं त्याच्यामधून मायनस करायचं. जर उलटे केले तर ते कॅल्क्युलेशन चुकेल. ओके गेले एवढं.
नेक्स्ट बघा, the sum was put at a simple interest at a certain rate for 3 years. Had it been put at a 2% higher rate, it would have fetched 360 more and the sum. म्हणजे एक सम आहे ती एका रेटनं 3 वर्षासाठी ठेवलेली आहे. जर ती 2% हायर रेटनं ठेवली असती तर तिने किती रुपये, 360 रुपये जास्त केलेले असते, फेच केलेले असते. तर आपल्याला काय काढायचे, सम काढायचे. बघा बरं सॉल्व कसं होईल हे. बघा, सम वॉज पुट ॲट अ सिम्पल इंटरेस्ट ॲट अ सर्टन रेट फॉर 3 years. जर ते 2% हायर रेटनं ठेवलं असतं तर त्यांना 360 रुपये जास्त मिळाले असते. तर फाइंड द सम. मग आपण काय म्हणू, पहिल्यांदा प्रिन्सिपल फी, त्याच्यानंतर रेट पहिल्या ह्याच्यात R%, दुसऱ्या ह्याच्यात काय होईल, R+2% होईल. R% आणि R+2%, कारण 2% जास्त आहे. आणि या दोघांमधलं सिम्पल इंटरेस्टचा डिफरन्स किती आहे, 360. मग सिम्पल इंटरेस्ट कशावरती, R+2 वरती मायनस सिम्पल इंटरेस्ट ऑफ R इज इक्वल टू 360 रुपये. तर आता बघा कसं करायचं. मग सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, प्रिन्सिपल इंटू रेट काय आपला R+2 इंटू टाइम, टाइम किती 3 वर्षासाठी आहे, भागिले 100 मायनस किती किती होईल, प्रिन्सिपल रेट इथं आरच असेल, टाइम 3 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 360. मग आता हे 100 कॉमन आहे तर ते काय करू, कॉमन घेऊ आणि तिथे काय होईल, 3p ब्रॅकेटमध्ये R+2 मायनस 3PR इज इक्वल टू 360 इंटू 100 होईल. बघा मग आता इथे काय होईल, परत पुढे 3p न आतमध्ये इथं मल्टिप्लाय करू याच्यामध्ये, 3PR प्लस 6p मायनस 3PR इज इक्वल टू 360 इंटू 100. 3PR मायनस 3PR कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं काय, 6p इज इक्वल टू 360 इंटू 100. तर p इज इक्वल टू काय आलं, 360 इंटू 100 डिवायडेड बाय 6, 636 60, म्हणजे 6 1 2 3, 6000 रुपये एवढे आले. म्हणजे ते प्रिन्सिपल किती आले, 6000. आता हे आपण इक्वेशन मानून सॉल्व केलं. पण आता जर शॉर्ट ट्रिकनं काढायचं म्हणलं तर कसं काढता येईल, बघा काय करायचं, रेट किती होता, म्हणजे टाइम 3 वर्षासाठी होता, रेट वाढलाय किती, 2% वाढलेला आहे. तर आपण काय म्हणू शकतो, ह्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं, 3 इंटू 2 6. हां, तर 6 साठी किती वाढले रुपये, 360. तर 100 साठी किती, एक्स इज इक्वल टू 360 गुणिले 100 भागिले 6, म्हणजे 6000. आलं का उत्तर आपलं प्रिन्सिपल. फक्त हे वाढलेल्या रेटचं आणि ह्या टाइमचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग 6 साठी 360, तर 100 साठी किती, तर 6000. इथे देखील किती आलं, 6000 उत्तर आलं. ओके.
चला नेक्स्ट. The sum of 1550 is lent out into two parts, one at 8% and another at 6%. If the total annual income is rupees 106, find the money lent at each rate. तर आपल्याला काय करायचे की प्रत्येक 8% किती पैसे दिलेले आहेत आणि 6% किती पैसे दिलेले आहेत ते काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. तर हे प्रिन्सिपल किती आहे 1550 टोटल 1550 त्याचं आपल्याला दोन भागामध्ये डिव्हिजन करायचं. एक किती 8% दिलेलं आहे, दुसरं किती 6%. जर मी पहिले एक्स मानलं तर याला किती होऊ शकतं 1550 मायनस एक्स घ्यावं लागेल. आणि याच्यावरती टोटल किती ॲन्युअल इन्कम टोटल वार्षिक टाइम पिरियड दिलेला बघा इथे 1 इयर किती होते 106 बरोबर. मग आपण कसं म्हणणार सिंपल इंटरेस्ट टोटल सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट ऑन 8% प्लस सिंपल इंटरेस्ट ऑन 6%. टोटल किती आहे आपलं 106. प्रिन्सिपल आता इथे 8%साठी काय घेतले आपण एक्स घेतलेलं आहे. तर एक्स रेट किती दिलेला आहे 8, टाइम पिरियड 1 डिवायडेड बाय 100 प्लस इथे रेट किती दिलेला आहे 6% बरोबर. आणि प्रिन्सिपल किती आहे मग 1550 मायनस एक्स म्हणजे 1550 मायनस एक्स इंटू टाइम पिरियड 1 डिवायडेड बाय 100. आता हे 100 कॉमन काढून या साईडला आणू म्हणजे हे किती होईल 106 गुणिले 100 बरोबर. इथे काय राहील 8x प्लस आता ह्या 6ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल 0 5 0 8 3 5 3 33 3 8 परत 3 6 7 8300 आलं बघा मायनस 6. आता हे 8300 अलीकडे आणू आणि हे 10600 होईल ना टोटल 10600 मधून 8300 काढलं तर 2x राहील. मग 2x इज इक्वल टू किती राहिलं हे 0 0 3तून 6तून 3 गेले राहिले 3 परत 10तून 3 गेले राहिले 7 73,000 झाले. मग x इज इक्वल टू किती येईल आपलं 2x इज इक्वल टू 73,000 नाही 7,300 झालं. मग x इज इक्वल टू किती 7,300 भागले 2 बेत्रिक 6 बेसक 12 बेपंचे 10 0 3,750. कॅल्क्युलेशन किती झालं का मायनस प्लस अमाऊंट मोठी नाही आली पाहिजे ना 6 सॉरी इथं 7,000 येईल. ते कॅल्क्युलेशन झालं मिस्टेक 1 मिनिट. हे 0 0 6तून 3 गेले राहिले 3 10तून 8 गेले राहिले 2,300 येईल आणि x इज इक्वल टू 1 2 5 0 1250 एक्सची व्हॅल्यू येईल. एक्सची व्हॅल्यू येईल 1250 म्हणजे आपला 8% दर कितीला 1250 रुपये ठेवलेले असेल आणि इथे किती होईल मग 1550 मायनस 1250 0 0 5तून 3 2 गेले राहिले 3 300 रुपये 6% दर. ओके. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय ही जी स्टेप आहे ना ही महत्त्वाची आणि ही डिव्हिजन असं करायचं त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. ओके लिहून घ्या.
चला नेक्स्ट बघा. Ashish borrowed a sum of money from a nationalized bank at a 12% simple interest per annum and the same amount at 10% simple interest per annum both the same period. He declared first loan 6 months before the scheduled date of repayment and repaid the second loan just at the end of scheduled period. If in each case he had to pay 3250 as amount, then how much for what time did he borrow? तर आपल्याला काय काढायचे, टाइम पिरियड काढायचे. म्हणजे आशिषनं काय केले, नॅशनलाइज बँकेकडून 12% दरानं कर्ज घेतलेलं आहे पर annum आणि तेवढीच अमाऊंट 10% दरानं तेवढ्याच काळासाठी घेतलेलं आहे. तर त्यानं पहिलं जे लोन होतं म्हणजे हे जे 12%चं लोन आहे ते 6 महिने टाइम पिरियड संपायच्या आधी 6 महिने क्लिअर केलं आणि दुसरं जे आहे ते ॲट द एंड ऑफ शेड्यूल पिरियड म्हणजे एक्झॅक्ट टाइम पिरियड जो होता ना तो संपला त्यावेळेस केलेला आहे. जर प्रत्येक केसमध्ये त्यानं किती 3250 हे एवढी अमाऊंट ही केलेली आहे. तर हाऊ मच अँड फॉर व्हॉट टाइम डिड ही बॉरो. तर आपल्याला काय काढायचं, किती आणि किती वेळासाठी त्यानं हे बॉरो केलेलं होतं. जर तो प्रत्येक वेळेस 3250 पेड करत असेल तर सिंपल इंटरेस्ट जे जमा होत असेल 12%वरती आणि जे दुसरं किती 10%ने घेतलेलं आहे ते दोन्हीसाठी जे सिंपल इंटरेस्ट असेल ते काय असेल, सेमच असणार ना. मी जर असं म्हणलं की सिंपल इंटरेस्ट ऑन 12% इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट ऑन 10% आहे ना, 10%. कारण की त्याशिवाय एवढी अमाऊंट जी पेड केलेली आहे ती सेम होणार नाही. मग आता आपल्याला टाइम पिरियड बघा, पहिला जो टाइम पिरियड आहे समजा अजून टाइम पिरियड इज इक्वल टू टी आहे टाइम पिरियड. तर 12%साठी टाइम पिरियड काय असेल तर टी मायनस 6 मंथ म्हणजे टी मायनस 1/2 असेल ना. म्हणजे किती होईल 2t मायनस 1/2 आणि 10%साठी किती असेल तर टी असेल. आपण टी मायनस 1/2 लिहू फक्त, पुढे कुठं कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सल झालं तर बघू. टी मायनस 1/2 असेल आणि 10%साठी टी असेल. मग आता आपण काय करायचं, सिंपल फॉर्म्युला यूज करायचं. प्रिन्सिपल पी मानलं, रेट किती 12, टाइम पिरियड किती आहे इथं टी मायनस 1/2 टी मायनस 1/2 टी मायनस 1/2 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू इथे किती प्रिन्सिपल रेट किती 10 टाइम पिरियड टी डिवायडेड बाय 100. हे 100 कॅन्सल करू शकतो मी, पी पी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 12t मायनस 6 आलं इज इक्वल टू 10t. मग 10t अलीकडे आलं 6 पलीकडे गेलं तर 2t इज इक्वल टू 6 टी इज इक्वल टू 3 म्हणजे आपला टाइम पिरियड भेटला 3 वर्ष. टाइम पिरियड भेटला 3 इयर. मग आता आपण काय करू शकतो, कंडिशन सेकंड सोपी राहील 10 याच्यावरली 10%वाली, कारण की त्याची आपल्याला अमाऊंट बी काढायची ना. मग सिंपल इंटरेस्ट आता हे if in each case he had to pay as amount then how much and for what time did he borrow. मग आता हे अमाऊंट आहे 3250. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. मग सिंपल इंटरेस्ट कसं करणार आपण, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल 3250 मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट 10 घ्या, टाइम किती 3 वर्षाचा भागिले 100. हा 0 कॅन्सल झाला म्हणजे 3232 एक अजून एक 0 वाढला तर 32,500 मायनस 10p इज इक्वल टू 3p. मग हे किती होईल 13p इज इक्वल टू 32,500 बरोबर. तर p इज इक्वल टू 32,500 भागिले 13
तर याचं उत्तर बघा किती येते. तर किती येते तुम्ही 26 राहिले 6 तेरी 65 आणि वरचे 2 0 2500 एवढं प्रिन्सिपल असेल. म्हणजे त्यानं किती कर्ज घेतलं होतं 2500 एवढं कर्ज घेतलं असणार आहे. ओके घ्या लिहून एवढं. A person lent out rupees 9,000 on the condition that the loan is payable in 10 months by 10 monthly equal installments of rupees 1,000 each. Find the rate of simple interest charge. तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती चार्ज केल्यात. आता इथे तर आपल्याला प्रिन्सिपल डायरेक्ट दिलेलं आहे. प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 9,000. रेट काढायचा. टाइम पिरियड पण दिलेला आहे 10 मंथ. ओके म्हणजे हे याचं कसं करणार आपण 10/12 म्हणजे 5/6 आलं. आता इथे एक त्यांनी ट्रिक दिलेलं आहे की जे कर्ज आहे ते 10 महिन्यामध्ये फेडायचे आणि प्रत्येक महिन्याला किती 100. तर टोटल किती त्याला कर्ज द्यायचे. टोटल अमाऊंट इज इक्वल टू काय होईल. अमाऊंट इज 10 मंथ आणि प्रत्येक वेळेस 1,000 रुपये म्हणजे किती होईल 10,000. बरोबर अमाऊंट किती 10,000 झाली. मग सिंपल इंटरेस्ट किती होईल. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 10,000 minus 9,000 is equal to 1,000. Okay, simple interest is equal to principal into rate into time divided by 100. सिंपल इंटरेस्ट काढाय किती 1,000 आहे. हां प्रिन्सिपल 9,000. रेट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. टाइम किती काढलेला 506. टाइम किती आपला 5/6 इंटू 100. 1 2 3 1 2 3 3 0 गेले म्हणजे रेट इज इक्वल टू 100 इंटू 6 डिवायडेड बाय 9/6
5 3 3 9 3 2 6 20 म्हणजे 40/9 9 चोक 36 हा 4/9%. रेट किती आला 4/9%. ओके. आज इथे आपण इथे थांबू. आता नेक्स्ट लेक्चरला याच्यावरती जे 50 क्वेश्चन आहेत ते टेस्टसाठी आहेत. त्याचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून आन्सर द्या सांगायचे.